मालतीताईंना सकाळी जाग आली तेव्हा घड्याळात 7 वाजले होते. घरभर शांतता पसरलेली होती. मालतीताईंनी मनात विचार केला, आज मी चहा करून माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी दिवसाची सुरुवात गोड करते. त्या संत पावलांनी स्वयंपाकघराच्या दिशेने निघाल्या आणि त्यांनी गॅस चालू करून त्यात पातेल्यात पाणी ठेवलं. मग वेलदोडे आणि आले टाकण्याची तयारी सुरू केली. हळूहळू सगळ्या स्वयंपाकघरात चहाचा दरवळ पसरला. त्या दरम्यान आरोहीला जाग आली. चहाचा घमघमाट तिच्या नाकात शिरला आणि तिने डोळे उघडून उठून ती खोलीबाहेर आली आणि पाहिलं तर तिच्या सासूबाई मालतीताई स्वयंपाकघरात चहा करत उभ्या होत्या. मालतीताई तिच्याकडे पाहून हसतच म्हणाल्या, बघ आज मी चहा बनवला आहे. बाहेर खूप गारवा आहे. तू सुदीपलाही उठव. असं म्हणत त्या कपात चहा ओतू लागल्या. पण त्यांचे हात थरथरत होते. मग त्यांनी आरोहीकडे पाहून सांगितलं, चहा मी बनवला आहे ग, पण तू सुदीपला दे गरम गरम आणि माझ्यासाठी फक्त अर्धाच कप दे. आता मी जास्त चहा घेत नाही. असं म्हणून त्या हॉलमध्ये येऊन बसल्या. थोड्याच वेळात सुदीपही बाहेर आला. सगळ्यांनी चहा घेतला. चहा पिऊन झाल्यावर मालतीताईंनी आपल्या मुलाकडे पाहून शांतपणे विचारलं, तू मला एखाद्या डॉक्टरांकडे घेऊन जाशील का रे? सुदीप थोडासा गोंधळून म्हणाला, का ग आई, तब्येत ठीक नाहीये का? तब्येत ठीक तर आहे ना, मालतीताईंनी हसत उत्तर दिलं. अरे एवढं का घाबरतोस? काही नाही रे, गेले काही दिवस डोकं थोडं जड वाटतंय, म्हणून म्हटलं डॉक्टरांना दाखवावं. तेव्हा शेजारी बसलेली आरोही सहज हसत म्हणाली, आई मी घेऊन जाते तुम्हाला डॉक्टरांकडे. सुदीपला ऑफिसची कामे असतात ना. हे ऐकून सुदीपच्या चेहऱ्यावर तणाव उमटला. तो ठाम आवाजात म्हणाला, आरोही माझ्यासाठी सगळ्यात आधी माझी आई आहे. काम थोडं आहे. शांत क्षणाने मालतीताईंनी सावरत सांगितलं, सुदीप आरोही बरोबर बोलते, मी तिच्यासोबतच जाते. हे ऐकून आरोही थोडीशी हसली. पण ते हसण्यामागे काय दडलेले होते ते मालतीताईंना कळूनही आलं नाही. दुपारी आरोही मालतीताईंना डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी औषधं दिली, पण मालतीताईंना थोडंसं स्वस्त वाटत होतं. मनात खोलवर काहीतरी सलत होतं. राहून राहून डॉक्टरांचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते, जे त्यांनी बाहेर बसून ऐकले होते. तेव्हा त्यांची तपासणी पूर्ण झाली होती आणि त्या बाहेर वाट पाहत बसल्या होत्या. आरोही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली होती. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. तेव्हा मालतीताईंच्या कानावर हलकासा संवाद पडला. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं औषध द्या. हो मॅडम, तसंच औषध दिलंय, पण लक्षात ठेवा माझं नाव कुठेही येता कामा नये. तो आवाज डॉक्टरांचाच होता. हे ऐकून मालतीताई सुन्न झाल्या. त्यांनी हळूच मान खाली घातली. मनात भय आणि संभ्रम पसरला. खरंच मी हे जे ऐकलं का की माझा गैरसमज झाला असेल. त्यांचं मन म्हणत होतं की आरोही असं काही करू शकत नाही, पण डोकं अजूनही कुशंका यांनी भरून गेलं होतं. तरी मालतीताईंनी आरोहीला काहीही विचारलं नाही. त्या शांतपणे आपल्या खोलीत परत आल्या. पण आता त्यांचं मन बेचैन झालं होतं. त्या स्वतःशीच कुजबुजत होत्या. कधीकधी आपल्या मनातली भीती इतकी वाढते की आपल्याला खोटं खऱ्यासारखं वाटायला लागतं. कदाचित माझ्या बाबतीतही असंच झालं असेल. जर आरोहीला माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं करायचं असतं तर तिने इतक्या आपुलकीने माझी सेवा केली असती का? असा विचार करत त्या हलक्यासे हसल्या आणि म्हणाल्या, कदाचित मलाच वेळ लागला आहे. माझी सून तर खरंच लाखात एक आहे. पण मन काही डोक्याचं ऐकायला तयार नव्हतं. कुठेतरी काहीतरी होतच होतं जे हळूहळू उलगडणार होतं. 1 महिना असाच निघून गेला. एके दिवशी मालतीताई घराच्या वरांड्यात बसलेल्या बागेत फेरफटका मारत होत्या. थंडगार हवेचे झोके त्यांच्या साडीच्या पदराशी खेळत होते. तेवढ्यात त्यांची नजर एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या आरोहीवर पडली. ती कोण्या अनोळखी माणसाशी बोलत होती. मालतीताईंना आश्चर्य वाटलं. त्यांनी डोळे नीट करून पाहिलं, पण ती व्यक्ती ओळखूश आली नाही. त्या हळूच बागेतल्या लाकडी बाकड्याच्या मागे लपून बसल्या. मनाची धडधड होती. आरोही कोणाशी बोलते आणि का? तेवढा त्या अनोळखी व्यक्तीने आपल्या खिशातून एक पांढरा लिफाफा काढून आरोहीच्या हातात दिला. आरोही आजूबाजूला नजर फिरवली आणि मग तो माणूस निघून गेला. हे दृश्य पाहताच मालतीताई व्याकुळ झाल्या. मनात प्रश्नांचा गोंधळ माजला. हा माणूस कोण होता? त्याने लिफाफा का दिला? आणि त्या लिफाफ्यामध्ये असं काय होतं की आरोही एवढी खुश दिसत होती? तेवढ्यात आरोहीला कोणाचा तरी फोन आला. फोन लावला तिने आणि हळू आवाजात म्हणाली, हो सगळं तसंच चाललंय जसं आपण प्लॅन केलं होतं. पण पुढच्या क्षणी तिच्या तोंडून असे निघेल जे ऐकून मालतीताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या स्तब्ध शब्द शून्यात एकटक पाहत उभ्या राहिला. आरोही तिथून निघून गेली, पण मालतीताई अजूनही तिथेच निशब्द हादरलेल्या
कशाबशा स्वतःला सावरत त्या खोलीकडे वळाल्या. अंथरुणात येऊन शांत झोपण्याचा प्रयत्न केला, पण डोळे उघडेच होते. डोळ्यात झोप नव्हती, फक्त भीती आणि संशय होता. मालतीताईंनी कोणालाच काही सांगितलं नाही, अगदी सुदीपलाही नाही. थोड्या वेळाने आरोही चहा घेऊन खोलीत आली. आई, चहा घे ना, तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणत ती गोड हसली. मालतीताईंनी हसण्याचा केविलवाना प्रयत्न केला, पण ते हसू फिकट होतं. ठेवून दे जा, मी पिते, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं. अरविंद त्यांच्याकडे एक क्षण पाहिलं. काही न विचारता ती परत निघून गेली. दरवाजा बंद होताच मालतीताईंनी पदराने डोळे पुसले आणि शांतपणे चहाचा कप उचलून खिडकी बाहेर चहा फेकून दिला. मग गपचूप आपल्या अंथरुणावर येऊन पडल्या, पण डोळ्यावर झोप नव्हती. अर्धी रात्र उलटून गेली होती, तरी त्यांच्या मनातील वादळ काही शांत होईना. एक अनामिक भीती, खोलवर झिरपत जाणारा संशय आणि मनात उमटणाऱ्या 100 शंका एखाद्या मुक्त वादळासारख्या त्यांच्या विचारांवर घोंगावत होत्या. कधी डोळे मिटायचे, पण त्या शांततेत अस्वस्थता अजूनच गडद होत जायची. सत्याला दुर्लक्ष करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्या दरवेळी तेच दृश्य, तोच आवाज आणि तीच चलाकी डोळ्यासमोर स्पष्टपणे उभी राहत होती. मालतीताईंनी एक श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच ठाम जिद्द उतरली होती. बस, आता पुरे झालं, आता मी गप्प बसणार नाही, असं त्यांनी स्वतःलाच बजावलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आरोही चहा घेऊन यायची वेळ झाली, तेव्हा मालतीताई हातात ती जुनी धूळ झाकलेली बाहुली घेऊन बसल्या होत्या, जी त्यांनी कित्येक वर्षापूर्वी कपाटात बंद करून ठेवली होती. हळूहळू त्या बाहुलीशीच बोलू लागल्या. परी, बघ ना, ती पुन्हा आली आहे, ती मला मारणार आहे. आणि मग त्यांनी त्या बाहुलीला निरागसपणे मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोडसर पण थोडंसं अस्वस्थ हास्य उमटलं. तेवढ्यात आरोही चहा घेऊन आत आली. हळू आवाजात म्हणाली, आई, हे काय करताय? मालतीताईंनी मान वळवली. त्यांच्या डोळ्यात भीती, निरागसता, अनेक वेळसर चमक स्पष्ट दिसत होती. शांत हो, ती मला मारायला आली आहे, तू पाहतेस ना परी, त्या गुपित सांगत होत्या. पण समोर होती केवळ ती बाहुली. आरोही यातून आनंदित झाली. ती मनातच पुटपुटली, आता ही पूर्ण वेडी झालीये. चहाने देता ती मागे फिरली. तिच्या चेहऱ्यावर दयेचा लवलेशही नव्हता, उलट एक विकृत समाधान झळकत होतं. मालतीताईंनी तिला गेलेलं पाहिलं आणि त्यांच्या ओठावर एक मंद स्मित हास्य उमटलं. आपल्या दोघींचा खेळ सुरू झाला. त्या बाहुलीकडे पाहत म्हणाल्या, सकाळचे 8 वाजले होते. सुदीप तयार होऊन ड्रॉइंग रूममध्ये बसला होता. तेवढ्यात स्वयंपाकघरातून आवाज आला, सुदीप, जरा बघ ना, आई उठल्या आहेत का? चहा थंड होईल. हो, बघतो, असं म्हणत सुदीप आईच्या खोलीकडे गेला. पण तिथलं दृश्य पाहून तो दारातच थबकला. मालतीताई जमिनीवर बसल्या होत्या. हातात एक उशी होती आणि त्या उशीला सांगत होत्या, नाही, तू जाऊ नको, सगळे मला सोडून गेले, आता तू पण जाशील का? अचानक त्या रडू लागल्या. हे पाहून सुदीप घाबरला. आई, तू ही काय करतेस? मालतीताईंनी वर पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र थक्क करणारी रिकामी नजर होती. तू कोण आहेस? तू पण मला घेऊन जायला आलास का? घेऊन जाऊ नकोस मला, त्या कुजबुजल्या. आई, मी तुझा सुदीप आहे, तुझा मुलगा, तो जवळ जात म्हणाला. मालतीताईंनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. क्षणभर नजर रोवली आणि मग तोंड वळवलं. नाही, तू माझा मुलगा नाहीस. माझा मुलगा तर माझ्यावर खूप प्रेम करतो, तू नाही. हे ऐकून सुदीपच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याने त्यांच्या हाताला धरून त्यांना उठवलं आणि पलंगावर बसवलं. तेवढ्यात मागून आरोही आली. काळजीचं सोंग करत म्हणाली, काय झालं? सुदीपने तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि म्हणाला, काहीतरी बिनसल्यासारखं आहे. आई, मला ओळखत नाहीये. आरोहीने नजर दुसरीकडे वळवली. तिच्या चेहऱ्यावर लपलेले हास्य स्पष्ट झळकत होतं. ती मनातच म्हणाली, वाह, औषधाचं काम लवकरच झालंय. सुदीप आईला पलंगावर बसून हॉलमध्ये आला. सोफ्यावर डोक्याला हात लावून बसला आणि विचारात गळून गेला. थोड्या वेळाने आरोही जवळ आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, सुदीप, तुम्ही ठीक आहात ना? तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, मला काही समजत नाहीये, आईची अशी अवस्था झालीच कशी? तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. तेवढ्यात आरोही पटकन म्हणाली, नको, असं करू नको. आपण जर आईनं डॉक्टरांकडे नेलं आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर लोक काय बोलतील? म्हणतील की आई वेड्या झाल्या आहेत आणि ही गोष्ट आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल. सुदीप काही काळ विचारात गळून गेला. आईची अवस्था पाहून त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट झळकत होती. तो म्हणाला, आरोही, आपल्याला काहीतरी करायला हवं. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यावर शांतपणे आरोही म्हणाली, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं सुरळीत होईल. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेते. सध्या आईनं घरीच राहू द्या, विश्रांती घेऊ द्या आणि गरज वाटली तर आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. सुदीप काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची द्विधा मनस्थिती लपत नव्हती,
पण त्याला जराही कल्पना नव्हती की आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या त्या निरगसतेच्या मागे किती विष दडलं आहे. आतल्या खोलीत बसलेल्या मालतीताईंनी आपल्या मुलाची अशी अवस्था पाहिली आणि मनातच पुटपुटल्या. माहिती आहे रे बाळा, तुला तुझ्या आईला अशा अवस्थेत पाहून किती यातना होत असतील. पण बाळा, आता मी तुला काहीच सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक दरवाजाची बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आलं असेल असं मनात पुटपुटत आरोहीने दरवाजा उघडला. समोर मालतीताईंची बहीण आणि आरोहीची मावस सासूबाई अनुराधाताई उभ्या होत्या. त्यांना पाहून आरोही क्षणभर गोंधळली, पण क्षणार्धात स्वतःला सावरत हसून म्हणाली, मावशी, तुम्ही असं अचानक सांगितलं असतं तर सदीत तुम्हाला घ्यायला आला असता ना. अनुराधाताईंनी हसून उत्तर दिलं, अगं जर आधीच सांगितलं असतं तर तुला सरप्राईज कसं मिळालं असतं. आणि मालती कुठे दिसत नाहीये. अगं हो, मी तर विसरलीच. यावेळेस ती देवळात जाते ना. काय म्हणावं बघ, तुझ्या सासूबाईमध्ये खरंच खूपच धाडस आहे. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा सकाळी सकाळी देवळात जाते. माझं तर थंडीमध्ये पायही निघत नाही. आरोही काय बोलणार इतक्यातच अनुराधाताईंनी पुन्हा आदेश दिला, चल पटकन आलं घालून गरमागरम चहा कर, तोपर्यंत मी फ्रेश होते. तेवढ्यात सुदीपही आला. आपल्या मावशीच्या पाया पडत म्हणाला, मावशी तू कशी आहेस? तुला अचानक पाहून खूप बरं वाटलं. अनुराधाताई काय बोलणार इतक्यातच आतल्या खोलीतून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. मला मारू नका, मला मारू नका. मालतीताईंचा आवाज भीतीने थरथरत होता. सुदीप क्षणाचाही विलंब न करता धावत आईच्या खोलीकडे गेला. मागून अनुराधाताई आणि आरोही धावत गेली. तिथे पोचली. मालतीताईंना पाहताच अनुराधाताई स्तब्धच झाल्या. मालतीताई पलंगावर बसल्या होत्या. पूर्ण थरथरत चेहरा, घामाने ओला चिंब आणि डोळ्यात भीतीचे साचलेलं पूर. अनुराधाताई घाबरत त्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांना वाकून मालतीताईंचा चेहरा हातात घेतला आणि हळुवारपणे विचारलं, तुला काय झाले ताई? कुणाची भीती वाटते? अगं मी अनुराधा, तुझी बहीण. माझ्याकडे बघ. मालतीताईंचा चेहरा थरथर करत राहिला, जणू ते एखाद्या भीषण स्वप्नातून नुकत्याच जाग्या झालेल्या होत्या. त्या सुदीपकडे एकटक पाहत होत्या आणि त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द निघाले, मला पाठवू नको, मी वेडी नाही. हे ऐकून अनुराधाताईंनी आश्चर्यचकित होऊन सुदीपकडे पाहिलं. सुदीप, तुझी आई काय बोलते? हे सगळं केव्हापासून सुरू आहे? अनुराधाताई थोड्याशा उंच आवाजात म्हणाल्या. तेव्हा सुदीप दबक्या स्वरात म्हणाला, काही दिवसापासून आईची अवस्था खूपच विचित्र होत चालली आहे. मावशी, कधी ती अचानक किंचळते तर कधी ऑक्सोबॉक्सी रडायला लागते. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं ठरवलं होतं, पण मध्येच आरोहीने बोलायला सुरुवात केली, पण मावशी, आपण त्यांना कुठे घेऊन जाणार? आणि जर डॉक्टरांनी तिथेच ॲडमिट केलं तर लोक काय म्हणतील की आई वेड्या झाल्या आहेत का? अनुराधाताईंनी तिच्याकडे शांतपणे नजर टाकली, पण त्या काही बोलल्या नाही. मग त्या आपल्या बहिणीकडे मालतीताईकडे वळाल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, मी आले ना, आता सगळं काही ठीक होईल. आता मी इथेच राहणार जोपर्यंत तू बरी होत नाही. त्यांच्या आवाजात तो नात्याचा खरा आपुलकीचा निर्वाद आधारदायक प्रेमभाव होता, जो फक्त बहिणीतच असतो. तेवढ्यातच जवळ उभे असलेली आरोही हळूच हसत म्हणाली, अहो मावशी, तुम्ही किती दिवसांसाठी आलात? मला वाटलं होतं 2-4 दिवसात परत जाल. अनुराधाताईने तिच्या डोळ्यात नजर घालून सौम्य हसत उत्तर दिलं, नाही ग सुनबाई, जोपर्यंत माझ्या बहिणीची तब्येत पूर्णपणे सुधरत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि खरं सांगायचं तर तिची योग्य काळजी माझ्याशिवाय कोणालाच घेता येणार नाही. हे ऐकून बाजूला उभे असलेले सुदीप, जो आईची अवस्था पाहून पूर्णपणे तुटून गेला होता, त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, मावशी, खरंच बोलत आहेस ना? तू इथेच राहणार आहेस ना? तुझं असणं आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे. आईची अवस्था बघवत नाही, पण आता वाटतं ती बरोबर बरी होईल. त्यावेळी आरोही वनावट हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, खरंच मावशी, तुम्ही आलात म्हणून आम्हाला थोडा तरी दिलासा मिळेल. आता मालतीताई हळूहळू झोपेत गेल्या. अनुराधाताईंनी प्रेमाने तिच्याकडे पाहिलं आणि कुजबुजत म्हणाल्या, चल, ताईला झोप लागली आहे, तिला शांत झोपू द्या. मग म्हणून म्हणाल्या, आरोही, अजून माझ्यासाठी चहा केलाच नाही वाटतं. असं म्हणून त्या मालतीताईंच्या खोलीतून बाहेर पडल्या. सुदीप आणि आरोही देखील त्यांच्या मागून बाहेर आले. पूर्ण दिवस तसंच सरून गेला. रात्री सर्वजण डायनिंग टेबलवर एकत्र जेवण करत होते. वातावरण एकदम सौम्य होतं. तेवढ्यात आरोहीने आपली बनावटी स्मित हास्य चतुराईने लपत विचारलं, मावशी, एक गोष्ट विचारू का तुम्हाला? आईच्या वागणुकीची आणि वेडेपणाची भीती वाटत नाही का? क्षणभर टेबलावर गारठा पसरला. सुदीपने आपलं ताट पुढे सारलं आणि रागाने आरोहीकडे पाहत म्हणाला, आरोही, हे काय बोलतेस? तू माझी आई वेडी नाही. तिला त्रास होतो, पण वेडेपणा नाहीये ती. वेडेपणाचं वागणं नाहीये तिचं. सुदीपाच्या आवाजात तिच्याबद्दलचा जिव्हाळा आणि राग दोन्ही ठासून भरलेलं होतं. अनुराधाताईंनी सुद्धा कठोर स्वरात सुनावलं, सुनबाई, आज तुझ्या तोंडून हे ऐकलं, पण यापुढे चुकून सुद्धा माझ्या बहिणीला वेडी म्हणण्याचा प्रयत्न देखील करू नकोस.
हे ऐकताच आरोहीचा चेहरा फिक्कट पडला. ती एक क्षण घाबरल्यासारखी वाटली, पण तिच्या डोक्यात सुरू असलेली खेळी मात्र थांबली नव्हती. तिच्या मनात एक विचार उसळला. वेडी झाली नसेल तर होईलच हळूहळू. औषधं हळूहळू काम करताय. डायनिंग टेबलवर सर्वांनी जरी जेवण केलं तरी त्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक ना एक बोललेलं गूढ हालचाल सुरूच होती. जेवण झाल्यानंतर सगळे झोपायला गेले. अनुराधाताई आपल्या बहिणीच्या खोलीत झोपायला आल्या. त्यांनी हळूच दरवाजा बंद केला आणि मालतीताईंच्या जवळ जाऊन बसल्या. मालतीताईंनी डोळे उघडले. दोघींच्या डोळ्यात एकच चमक दिसत होती, जाणीवेची, संयमाची आणि उद्देशपूर्ण निर्धाराची. ताई, अनुराधाताईंनी हळू आवाजात विचारलं, हळूहळू सगळं तसंच घडतंय जसं तू आधीच सांगितलं होतंस. आता पुढे काय करायचे? मालतीताईंनी हलकेच मान डोलवले आणि म्हणाल्या, आता वेळ आली आहे माझ्या सुनेला तिच्याच भाषेत उत्तर देण्याची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आरोहीला काही संशय येता कामा नये की तुला काही माहिती आहे. तू फक्त बघ, योग्य वेळी योग्य पाऊल आपोआप उचललं जाईल. त्यांच्या डोळ्यात एकच हेतू स्पष्टपणे दिसत होता की सत्य सर्वांसमोर आणणं आणि आरोहीच्या कपटी कारस्थानाचा चेहरा उघड करणं, जी तिच्या सासूबाईला वेळं ठरवण्यासाठी खेळी करत होती. आणि सुदीपलाही काही सांगितलेलं नव्हतं. खरं तर मालतीताईनेच फोन करून आपल्या बहिणीला म्हणजेच अनुराधाताईंना बोलावून घेतलं होतं. ताई, पुढे काय करायचंय ते सांग ना, अनुराधाताईंनी उत्सुकतेने विचारलं. मालतीताईंनी थोडं विचार करत उत्तर दिलं, उद्या सकाळी तू काही करून मला देवळात घेऊन चल. देवळात गेल्यानंतर सगळं सांगते मी तुला. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. जणू काही महत्त्वाचा निर्णय आज घडणार होता, कारण त्या दोघी देवळात जाणार होत्या. जेव्हा दोघी तयार होऊन देवळात जाण्यासाठी बाहेर निघाल्या तेव्हा आरोही चकित होऊन म्हणाली, मावशी, एवढ्या सकाळी सकाळी देवळात काही विशेष पूजा आहे का? अनुराधाताईंनी हलकंसं उत्तर दिलं, नाही ग, काही विशेष नाही. मला वाटलं आज देवाचं दर्शन घेऊ, ताईचं मनही थोडं हलकं होईल म्हणून देवळात जातोय. तेवढंच सुदीप थोड्या काळजीने म्हणाला, मावशी, तुला माहीत आहे ना, आईची तब्येत अचानक बिघडते. काय होतं काय कळत नाही. अशा परिस्थितीत तू एकटी तिची काळजी घेऊ शकशील का? त्यावर आरोही पटकन म्हणाली, हो ना मावशी, तुम्ही देवळात जात असाल तर मी पण येते तुमच्यासोबत. पण अनुराधाताई सुदीपच्या खांद्यावर हात ठेवत हसून म्हणाल्या, सुदीप बाळा, काळजी करू नकोस, तुझी आई पूर्णपणे बरी आहे आणि मी तिच्याबरोबर आहे ना, तिला मी काही होऊ देणार नाही. आणि आरोही, तुझं आमच्यासोबत येणं गरजेचं नाही आहे, घरातल्या कामाकडे लक्ष दे तू. असं म्हणून त्या दोघी देवळात निघाल्या, फक्त दर्शनासाठी नव्हे तर न्यायाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल टाकण्यासाठी. दुसरीकडे सुदीप ऑफिसला गेल्यानंतर आरोहीने आपल्या आईला फोन लावला आणि चिडून म्हणाले, आई, ही माझी मावस सासूंना माहीत नाही किती दिवस इथे राहणार आहेत. आधीच सासूबाईंचा त्रास पुरेसा होता आणि त्यात आता त्यांची बहीण पण डोक्यावर येऊन बसली आहे. तिच्या कठोर शब्दानंतर फोनच्या दुसऱ्या टोकून तिच्या आईचा स्वर थोडा झाला, आरोही, हे तू जे करत आहेस ते अजिबात योग्य नाहीये. शेवटी सासूही आईसारखीच असते. ते ऐकताच आरोही जवळपास ओरडतच म्हणाली, आई, पुन्हा तेच सुरू करू नकोस. याच्यामुळे मी तुझ्याशी फारसं बोलत नाही. तू कायम त्यांच्याच बाजूने बोलतेस. आईने थंड, शांत होऊन उत्तर दिलं, बाळा, पण हे लक्षात ठेव, तू जे करत आहेस त्याचा शेवट फारच वाईट असू शकतो. सुदीप तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो आणि तू त्याच्या आईलाच वेडं ठरवायला निघाली आहेस. आई अजून काही बोलणार तोच आरोहीने रागात फोन कट केला. तिच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता तर होती, पण डोळ्यात मात्र अजूनही एक कपटी, झळाळी आणि जळजळीत आग दिसून येत होता. मंदिरात पोचल्यानंतर मालतीताई आणि अनुराधाताई यांनी प्रथम देवाचं दर्शन घेतलं. काही काळ शांततेत बसल्यानंतर त्या मंदिराच्या एका कोपऱ्यात गेल्या. मालतीताईंनी अनुराधाताईंचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, लक्ष देऊन ऐक, आता आपल्याला पुढचं पाऊल नीट विचारपूर्वक उचलावं लागेल. एकही गोष्टीची चुकीची होता कामा नये आणि कोणालाही थोडीशी कल्पना येता कामा नये. अनुराधाताईंनी निर्धाराने मान हलवली. हो ग ताई, तू फक्त सांग, मी तुझ्यासोबत आहे, जे करायचं ते करू. पण तुझी ही शांतता आणि डोळ्यामधले अश्रू आता मला पाहवत नाहीत. मालतीताई थोडं पुढे झुकल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, अनुराधा, मी तुला जो गुप्त कॅमेरा आणायला सांगितला होता ना, तो आणलास ना? अनुराधाताईंनी लगेच आपल्या पिशवीकडे बोट दाखवत हसून उत्तर दिलं, हो ताई, आणलाय. माझ्या नातवाकडून मागवला. खूपच छोटा आणि खास आहे. भिंतीत लपवला तरी चालेल,
अगदी शो पीसमध्ये ठेवला तरी कुणालाही संशय येणार नाही. हे ऐकून मालतीताईंच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म पण निर्धाराने भरलेलं स्मित उमटलं. जणू एखाद्या निर्णायक युद्धाची तयारी पूर्ण झाली होती. छान केलंच अनुराधा, आता फक्त योग्य असा जागा निवडायची आहे. मग कसं सगळं उघडं होतंय ते बघ. जी मला वेडी ठरवायचं नाटक करत होती तीच आता स्वतःच अडकणार होती. मालतीताईंचं बोलणं ऐकून अनुराधाताई काही क्षण गप्प राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर विचारांचं सावट उमटलं. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, पण ताई एक विचारू, तुला हे कसं कळलं की ती तुला वेडी सिद्ध करण्याचं डाव रचते आहे? हे ऐकताच मालतीताईंच्या चेहऱ्यावर क्षणभर काळोख दाटून आला. त्यांच्या डोळ्यात भीती, वेदना आणि राग एकाच वेळी चमकले. जणू एखादा जुना दुःखद प्रसंग पुन्हा त्यांच्या मनात जागा झाला होता. मग त्या कुजबुजल्या. अनुराधा, त्या दिवशी मी पार्कमध्ये एकटी बसले होते, तिथेच आरोही आली होती. ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. तिला कल्पनाही नव्हती की मी जवळ आहे, पण मी तिच्या प्रत्येक शब्दांवर कान दिला होता. मालतीताई थोडं थांबल्या, मग धीम्या पण खवळलेल्या स्वरात पुढे बोलू लागल्या. तिचे शब्द अजूनही कानात घुमतात. काय अजून 1 महिना लागणार आहे का सासूला वेडी व्हायला? मी रोज औषध वेळेवर देते, चहा वेळेवर देते, तरी काहीच फरक पडत नाही. असं कसं? औषध नाही का की लवकरच डोकं फिरावं? हे ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. पण पुढचं वाक्य तर थेट काळजात घुसणारं होतं. असं कर, एक इंजेक्शन टोचून सगळाच खेळ संपव, म्हणजे माझ्या डोक्याला तापच राहणार नाही. हे बोलताना मालतीताईंचा कंठ दाटून आला, पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या, त्या शब्दाने मला आतून हादरवून टाकलं. अनुराधा, माझ्या स्वतःच्या सुनेच्या मनात असा घृणास्पद विचार, ती माझा जीव घेण्याचा कट रचते आहे. हे ऐकून अनुराधाताईंचा संताप अनावर झाला. त्यांच्या डोळ्यातून राग आणि अश्रूच एकाच वादळ उसळून आलं. त्या थरथरत म्हणाल्या, काय एवढं नीच? तुझा जीव घेण्याचा कट? हे तर थेट पाप आहे आणि गुन्हासुद्धा. आता ही लढाई आपणच लढणार आहोत. आता तिच्या कर्माचा हिशोब होणार. देवही तिला माफ करणार नाही. मालतीताई निर्धाराने म्हणाल्या, चल अनुराधा, वेळ आली आहे सुदीप समोर आरोहीचा खरा चेहरा उघडा करण्याची. दोघी बहिणी एकमेकांकडे पाहून हसल्या. अनेक दिवसांनी मालतीताई हसल्या होत्या. आता त्या दोघींचं मन एकाच गोष्टीवर केंद्रित झालं होतं. सत्य बाहेर काढायचं, पण खूपच हुशारीने. अत्यंत शांतपणे घरी पोहोचल्यावर अनुराधाताईने संधी मिळताच तो गुप्त कॅमेरा बाहेर काढला, जो त्यांनी खास आपल्या नातवाला सांगून मागवला होता. सर्वप्रथम त्यांनी मालतीताईंच्या खोलीत एक असा कोपरा निवडला जिथून संपूर्ण खोली स्पष्टपणे दिसू शकेल. दुसरा कॅमेरा त्यांनी स्वयंपाकघरात लावला, कारण तिथेच आरोही दररोज चहा आणि त्या चहात टाकण्याचं औषध तयार करत असायची. दुसऱ्या दिवशी अखेर ती वेळ आली जिची दोघी बहिणी वाट बघत होत्या. सुदीप ऑफिसला गेल्यावर आरोही गोड हसत आपल्या मावशीला म्हणाली, मावशी, तुमच्यासाठी आणि आईसाठी चहा बनवू का? तेव्हा अनुराधाताई हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई, मी आंघोळीला जाते, पण ताईला चहा हवा होता, तू तिलाच बनवून दे. आरोहीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक उमटली. जणू हीच ती वेळ होती जिची ती वाट पाहत होती. मालतीताई पलंगावर शांतपणे पडल्या होत्या, पण त्यांना जाणवत होतं मोठं वादळ येणार आहे, काहीतरी नक्कीच घडणार आहे. इतक्यात दरवाजा हळूच उघडला आणि आरोही चहाचा ट्रे घेऊन आत आली. आई, तुमच्यासाठी चहा आणलाय, आरोही म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावरच्या त्या हास्यात एक विचित्र चलाकी स्पष्ट दिसत होती. मालतीताईने तिच्या डोळ्यात नजर घातली आणि त्या क्षणीच त्यांना कळून चुकलं की हीच ती संधी आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आणि त्यांच्या बहिणींनी जी योजना आखली होती, त्यांच्या योजनेनुसार भीतीचं नाटक पुन्हा एकदा सुरू केलं. त्यांचे हातपाय थरथरू लागले होते. श्वास वाढलेला होता. आरोही काही क्षण तिच्याकडे पाहत उभी राहिली आणि जेव्हा तिला खात्री झाली की सासूबाईंना खरोखरच दौरा पडत आहे, ज्याचं मी औषध देत होते त्याचा परिणाम पडत आहे, तेव्हा तिचा चेहरा बदलला. ती अचानक मोठ्याने हसली आणि म्हणाली, म्हातारे, मी दिलेल्या औषधाचा परिणाम दिसायला लागला. आता फारसा वेळ उरलेला नाही.
या घरात लवकरच माझं स्वतःचं एकटीचं राज्य असेल. तुझ्या मुलाला मी माझ्या इशाऱ्यावर नाचवेन. आजवर तो आईच्या नावाचा जप करत होता. आता बघ, बायकोच्या पदराला धरून चालेल. एवढं बोलून ती खदखदून हसली आणि जाताना मालतीताईंना पायाने लाथ मारली. त्या धक्क्याने मालतीताई अंथरुणावरून खाली कोसळल्या. खोलीत पुन्हा एक भयान शांतता पसरली. काही वेळाने मालतीताईंनी हळूहळू उठून आजूबाजूला पाहिलं. श्वास जोरात घेत होत्या. डोळ्यातून त्यांच्या अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूमध्ये एक समाधानही मिसळलेलं होतं. त्यांनी अगदी सावधपणे तो छोटा गुप्त कॅमेरा बंद केला, कारण त्यामध्ये अरोही जे काही वागली होती ते सगळं त्याच्यात रेकॉर्ड झालं होतं. आणि एका कपड्यात तो कॅमेरा गुंडाळून कपाटात लपून ठेवला. आता त्यांच्या हातात अरोहीचा खरा चेहरा उघडा करणारा ठोस पुरावा हाती लागला होता. संध्याकाळी सुदीप घरी परतला. दरवाजा उघडताच अरोही रडत रडत त्याच्या गळ्यात पडली आणि ओरडली, पाहिलंस ना, मला त्या घरात अजिबात राहायचं नाहीये. तुझ्या आईने आज माझा गळाच दाबला. कसा बसा जीव वाचवून बाहेर आली मी. हे ऐकताच सुदीप सुन्न झाला. आईने तुझा गळा दाबला? तो पटकन आईकडे वळाला. मालतीताई शांतपणे खोलीच्या दाराशी बसलेल्या होत्या. अनुराधाताईंनाही विश्वास बसत नव्हता की अरोही इतका भयंकर आरोप तिच्या सासूवर करू शकते. अरोही आपली मान दाखवत म्हणाली, हे बघ, हे लाल वळ अजून किती पुरावे आहेत. कसं तुला खरं सांगू? खूप झालं सुदीप. आता वेळ आली आहे तुझ्या आईला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायची. त्या वेड्या झाल्या आहेत. याआधी ती कुणाचा जीव घेईल हे ऐकून सुदीप संतप्त झाला. तो तुटकपणे म्हणाला, अरोही, तुला शुद्धीत आहेस का तू? काय बडबडतेस? आई कधीच असं करू शकत नाही. माझा आईवर पूर्णपणे विश्वास आहे. तेवढ्यात अनुराधाताई संतापाने थरथरत अरोहीकडे गेल्या आणि म्हणाल्या, तुला अगं लाज वाटायला हवी अशी नीच कृत्यासाठी. पण अरोही कुठे थांबणार होती. ती उलटच म्हणाली, मावशी, तुम्ही आमच्या घरात नाक खुपसणं बंद करा. ते ऐकून मालतीताई अचानक उठून उभ्या राहिल्या आणि त्या क्षणीच पूर्ण ताकदीने रागाने एक जोरदार चापट अरोहीच्या गालावर जोरात मारली. आणि चापट मारल्यानंतर त्या गरजल्या, खबरदार, माझ्या बहिणीबद्दल एक शब्द जरी बोललीस तर. खूप झाली तुझी नाटकं. अरोही सुन्न झाली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्का दोन्ही स्पष्ट दिसत होता. तेव्हाच बाजूला उभा असलेला सुदीप आपली आई पूर्ण शुद्धीवर आहे, चांगली आहे हे भावून तो तिच्या जवळ गेला आणि डोळ्यात पाणी आलं होतं. तो म्हणाला, आई, अगं तू तर एकदम बरी आहेस. पण अरोही तर म्हणत होती की तू तर पूर्णपणे वेडी झाली आहेस. मालतीताईंनी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, ती बरोबरच म्हणते. वेड करण्यासाठी तिने काहीही कमी ठेवले नाही सुदीप. तिच्या हातात सत्ता असती तर आज तुझी आई वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच पडली असती. हे ऐकून अरोही डोळ्यात खोटे डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आई, अहो तुम्ही हे काय बोलताय? मी असं नाही केलंय. असं काही केलेलं नाही. सुदीप धक्का बसल्यासारखा जागच्या जागी उभा होता. त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की आई काय सांगत आहे. आई, अगं तू हे सगळं काय बोलते आहेस? मालतीताईंनी शांत पण ठाम नजरेने सुदीपकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आता वेळ आली आहे बाळा, तुझ्या डोळ्यांनी सत्य पाहायची. हेच ते वास्तव आहे जे आजवर तुझ्या नजरेपासून लपलेलं होतं. आणि मग मालतीताईंनी आपल्या खोलीत लपवलेल्या गुप्त कॅमेऱ्याची मेमरी कार्ड मुठीतून बाहेर काढलं आणि सुदीपच्या हातावर ठेवलं. तेवढ्यात अनुराधाताई पटकन स्वयंपाकघराच्या दिशेने वळाल्या. स्वयंपाकघरात लपून ठेवलेला दुसऱ्या कॅमेऱ्यातील मेमरी कार्ड त्यांनी काढलं आणि सुदीपच्या दुसऱ्या हातावर ठेवत म्हणाल्या, आणि हे दुसरं कार्ड आहे तुझ्याच घराच्या स्वयंपाकघरात. जो खेळ सुरू होता त्याचे पुरावे आहेत. आरोही जे काय वागली ते याच्यात रेकॉर्ड झालंय. आता तूच ठरव काय करायचं. सुदीपने थरथरत्या हाताने दोन्ही कार्ड्स लॅपटॉपमध्ये टाकली. त्यांनी पहिला व्हिडिओ सुरू केला आणि सगळ्यांच्या नजरा स्क्रीनवर खेळल्या. व्हिडिओमध्ये आरोही सासूबाईंसोबत वागणुकीतला अमानुषपणाचं दर्शन घडवत होती. हे औषध दिले मी आणि लवकरच हिचा मेंदू बधीर होईल. मग या घरावर माझंच राज्य असेल.
सगळ्या घरावर माझा अधिकार असेल आणि तुझा मुलगा तो तर माझ्या इशारावरच नाचेल. आत्तापर्यंत आईचा जप करत असतो होता, पण आता माझ्या नावाचं जप करेल. वेडी कुठली. इतकं बोलून आरोहीने आपल्या सासूबाईंना पायाने लाथ मारली. हे पाहून संपूर्ण घर स्तब्ध झालं. वातावरणात एक विचित्र तणावाची सावली पसरली. सुदीपच्या डोळ्यात रागाने जळजळीत अग्निस्लिंग उठलं. त्याला कळेना, हे तो जे पाहतोय ते खरंच स्वप्न आहे का? आरोही चवतळून म्हणाली, हे सगळं खोटं आहे. या दोघींनी मिळून माझ्यावर कट रचला आहे. ही त्यांची नीच योजना आहे. पण जसं सुदीपने रागाने तिच्याकडे कटाक्ष टाकला तसं आरोहीच्या तोंडून शब्दही निघाला नाही. तिचा चेहरा पांढरा फटक पडला आणि ती गप्प कोपऱ्यात उभी राहिली. तिच्यात बोलण्याची ताकद उरली नव्हती. सुदीपने दुसरं मेमरी कार्ड लावलं. त्यात आरोही चहा बनवत असताना त्यात औषध टाकताना स्पष्टपणे दिसत होतं. हे सगळं पाहून सुदीपच्या अंगातलं रक्त खवळलं. डोळ्यात पाणी आलं. पण ते पाणी आता वेदनेचं नव्हतं. तो राग होता, अपमान होता, पश्चाताप होता. त्याने रागाने संतापून आरोहीकडे पाहिलं आणि जोरात कानशिलात दिली. तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या आईला वेडी ठरवण्याची? आरोही गप्प होती. त्याच्या डोळ्यात आता भीती आणि अपराधापणाची जाणीव होती. मालतीताईंनी अश्रू भरलेल्या नजरेने सुदीपकडे पाहिलं. त्यांचा स्वर थरथरत होता. बाळा, माफ कर. हे सगळं नाटक आणि आम्ही तुझ्या आणि या घराच्या भल्यासाठी केलं. आरोहीचं खरं रूप तुझ्यासमोर आणणं गरजेचं होतं. सुदीपने दीर्घ श्वास घेतला आणि मग ठामपणे म्हणाला, आई, आता काही करायचं राहिलं नाही. ती या घरात एक क्षणही राहू शकत नाही माझ्या. नाही आरोही, मालतीताईंच्या पायीशी पडली आरोही. आई, मला माफ करा. माझी चूक झाली. यापुढे मी अशी वागणार नाही. पण मला या घरातून हाकलून देऊ नका. मी कुठे जाऊ? काय करू? सुदीपने तिचा हात झटका देत पकडला आणि म्हणाला, आता खूप उशीर झालाय आरोही. तो तिला फरफटत घेऊन गाडीत बसून निघाला. आरोही गप्प बसली होती. काहीही बोलत नव्हती. आता तिच्या डोळ्यात फक्त भीती होती. थोड्या वेळातच गाडी आरोहीच्या माहेरच्या दारात थांबली. सुदीपने तिचा हात घट्ट पकडला. चल आता. मात्र आरोही रडत म्हणाली, सुदीप, हात सोड. माझ्या हाताला त्रास होत आहे. इतक्यात तिच्या आरोहीची आई सुधाताई दार उघडून बाहेर आल्या. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्या हबकल्या. आरोही, हे सगळं काय चाललंय? सुदीपने त्यांच्याकडे संतप्त नजरेने पाहिलं. सांभाळा तुमच्या मुलीला आणि लक्ष ठेवा तिच्यावर. पुन्हा जर तिने आमच्या घरात पाय ठेवला तर आमच्या घरात तिचं स्थान आता कमी झालेलं आहे. जर तिने परत पाय आमच्या घरात ठेवला तर माझ्यासारखा वाईट माणूस कुणीच नसेल. घटस्फोटाचे कागद लवकरच पाठवतो. इतकं बोलून सुदीप मागे वळून न पाहता निघून गेला. आरोही तिथेच उंबरठ्यावर कोसळल्यासारखी बसली आणि मोठमोठ्याने रडू लागली. तेव्हा तिची आई सुधाताई चिडून तिच्याकडे पाहत कठोर आवाजात म्हणाली, बघ, म्हणूनच वारंवार मी तुला सांगत होती, हे सगळं करू नकोस. असं वागू नकोस. तुझ्या सासूबाईंना वेड्याचं औषध देऊ नकोस. पण तुला तर तुझ्या सासूबाईंना वेडं ठरवायचं होतं ना. आता बस आयुष्यभर रडत. इतकं म्हणता सुधाताई घरात निघून गेल्या. आरोही आता आपल्या कृत्यावर पश्चाताप करत होती. पण आता फार उशीर झाला होता. दुसरीकडे सुदीप परत आपल्या आईजवळ आला होता. मालतीताईंच्या गळ्यात पडून तो हंबरडं फोडून रडू लागला होता. आई, तुला हे सगळं माहीत होतं तर हे सगळं तू आधीच सांगितलं असतंस तर तुला एवढा त्रास सहन करावा लागला नसता. तुला हे दिवस पाहायला लागले नसते. मालतीताईंच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्यानंतर त्या आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे म्हणाल्या, सुदीप बाळा, मला भीती वाटायची जर मी तुला आरोहीबद्दल काही सांगितलं असतं तर तू मला चुकीचं समजलं असतंस. तुझा विश्वास बसला नसता. तेवढ्यात अनुराधाताई हसत बाहेर आल्या आणि म्हणाल्या, चल, गरमागरम चहा घेऊन आली मी. आता पुरे झालं रडरड. सगळं काही सुरळीत झालंय. आपल्याला देवाचे आभार मानायला हवेत. कारण आपण आरोहीच्या जाळ्यातून सुखरूपपणे बाहेर पडलो आहोत. आता घरातलं वातावरणच बदलून गेलं होतं. दुःखाच्या जागी आता आनंदात भरून आला होता.
कारण दोघी बहिणी सुखरूप होत्या. दोन्ही बहिणींच्या डोळ्यात अश्रू नव्हते. होत्या फक्त समाधान आणि शांततेच्या खुणा. दुसऱ्या बाजूला आरोहीने मात्र लोभ आणि स्वार्थाच्या आहारी जाऊन सर्व काही गमावलं होतं. तिला वाटत होतं की तिचा नवरा फक्त तिचाच असावा, सासूचा नको. पण ती हे विसरली की प्रेम, सन्मान आणि नातं हे जबरदस्तीने मिळत नाही. ते मिळतं आपल्या कृतीने, निर्मळ मनाने, आणि ती मात्र ते मिळवण्यात अपयशी ठरली होती. मैत्रिणींनो, आरोहीला मिळालेली शिक्षा आणि मालतीताईंनी चातुर्याने तिच्या सुनेचे खरे रूप तिच्या मुलासमोर उघड केलेलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.